नांदूर शिंगोटे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोरट्यांनी चक्क पाचगाव पाणी पुरवठ्याचा ट्रान्सफॉर्मरच पळवलाय. कणकोलीसह पाचगाव पाणी पुरवठा योजनेचा भोजापूर धरणावरील मुख्य ट्रान्सफॉर्मर रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी पळवलाय. ट्रान्सफॉर्मर चोरट्यांनी चालू विद्युत पुरवठा बंद करून खाली उतरून त्या ट्रान्सफॉर्मरमधील तांबे धातूचे लो व्होल्टेज कॉईल, हाय व्होल्टेज कॉईल, ट्रान्सफॉर्मरमधील ऑइल, बुशिंगा तसंच साहित्य असा एकूण 3,25,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेलाय. भोजापूर धरणावरून कणकवलीसह पाचगाव पाणीपुरवठा योजनेला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. धरणामधून पाणी उचलण्यासाठी या ठिकाणी सेपरेट ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला होता. ठिकाणावर असलेला ट्रान्सफॉर्मर गुरुवारी रात्री चोरट्यांनी लक्ष्य केलाय. या भागातील विद्युत पुरवठा बंद करून हा ट्रान्सफॉर्मर खाली उतरून त्यामधील साहित्य त्याचबरोबर ऑइल चोरी केल्याचा प्रकार घडलाय. पाणीपुरवठा योजनेवर काम करणाऱ्या कामगारांच्या हा संपूर्ण प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी नांदूर शिंगोटे येथील ग्रामपंचायत प्रशासनाला याबाबत माहिती दिली. ग्रामविस्तार अधिकारी जी सावकार तसंच कर्मचाऱ्यांनी धरणाकडे धाव घेऊन या संपूर्ण घटनेची पाहणी केली. त्यानंतर नांदूर पोलीस स्टेशन येथे कंप्लेंट दाखल केली असून या चोरीचा पुढील तपास नांदूर शिंगोटे पोलिसांकडून सुरू करण्यात आलाय. भोजापूर धरणावर असलेला ट्रान्सफॉर्मर व त्यामधील साहित्याची चोरी झाल्यामुळे सदरचा हा भार ग्रामपंचायत प्रशासनावर पडणार असल्याने ज्या नागरिकांच्या पाणीपट्टी तसंच घरपट्टी थकलेल्या असतील त्यांनी त्वरित ग्रामपंचायत कार्यालयात जमा करण्याचं आवाहन नांदूर शिंगोटे येथील सरपंच शोभा बर्के यांनी केले. सदरचा ट्रान्सफॉर्मर हा पाचगाव पाणीपुरवठा योजनेवरील समितीलाच करावा लागणार असून 3.5 लाख रुपये इतका खर्च अपेक्षित असून ग्रामस्थांनी सहकार्य करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन यावेळी शोभा बर्के यांनी केले. स्टार 24 फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके, नांदूर शिंगोटे.